दादा हे खरं आहे, या दुनियेत आहे ना, जो प्रसिद्धच्या झोतावरती असतो ना त्याला जास्त ट्रोल केला जातो, त्याला जास्त कसं खाली खेचता येईल असं केलं जातं. जसं आता वायदी तर सर्वच घेतात दादा, पण तुम्ही ठाम आणि रोखठोक बोलता की वायदी घेतात, पण का दादा असं त्याच्यावरती तुम्ही खरं बोलता? प्रत्येकाचा विषय वायदी घेणे. इथं शेजारी माझा माणूस बसलाय तो कधीच वायदी घेत नाही, आणि इथं शेजारी माणूस बसलाय तो वायदी घेतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे माणसं आहेत. म्हणजे एखाद्याला एखादा विचार प्रवाह पटतो, एखाद्याला पटत नाही. मग काय असतं की मी वायदी कोणाकडून घेतो? मी मगाशीच सांगितलं, त्यांना 2-3 नावं सांगितली. मी अशा लोकांकडून वायदी घेतलेली आहे की तो सर्वसामान्य नाही. आणि जर एखादा सर्वसामान्य माणसाला बैल द्यायचा असेल तर आम्ही फुकट देतो, पळणाऱ्या बैलाला पण बैल आपण फुकट देतो, असं काही करत नाही. मात्र काय, या क्षेत्रात बरीच धनाढ्य व्यक्तिमत्व आलेत. मगाशीच बबलूदादांची माझी चर्चा चालू होती की बैलांच्या किमती आता एवढ्या वाढल्यात की सर्वसामान्याला बैल घेणं तर परवडणारच नाही, कारण 25 लाख 30 लाख अशा किमती होतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस काय करतोय, एखादा छोटा खोंड घेतोय, तो तयार करतोय आणि